सुप्रभात मंडळी, कसे आहात? बरे आहात का? चला तर आपण रोजच्या रुटीन मध्ये आपल्या कामाला लागू, स्वयंपाकाला लागूया. तर आजचा मेनू तुम्हाला मी दाखवते. तर आज आपला मेनू आहे वाटाणे मिक्स भिजवण्याची भाजी, भेंडी आणि पुलाव करायचा आहे आणि कांद्याची पात. चला तर आपण आपल्या स्वयंपाकाला लागूया. चला तर आपण आता जेवणाची तयारी करूया महादेवाचं नाव घेऊन. हर हर महादेव. तर सगळ्यात पहिले मी भेंडी करते. भेंडी थोडीशी आहे आज, कारण का खूप छोटे छोटे वेगवेगळ्या भाज्या आहेत ना. कांद्याची पात आहे, भेंडी आहे, मिक्स भिजवणं आहे. एवढं तर काय लागणार नाही, पण थोडं थोडं उरलं होतं म्हणून म्हटलं ते कशाला ठेवायचं. ते एक भाजी यायला वेगळी, यायला वेगळी असं करून धुवून टाकायचं. तर मी ठेवते तर भेंडी करायला, मिक्स भिजवणं करायला. भेंडीमध्ये मी आज काहीच टाकणार नाही, कांदा वगैरे. एकदम फ्राय, एकदम सुकी भाजी करणार, एकदम मस्त वाली मस्ती, जशी आपण नवरात्रीमध्ये खातो ना तशी. मिक्स भिजवण्याला हे भेंडी वाटून घेतलं मी. कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला वाटण. आज खूप गडबड झालेली आहे. काल पण तर गडबड झाली होती, आज पण गडबड झालेली, कारण का कांदा टोमॅटो सगळं संपलं होतं म्हणून कापायला बाईला देऊ शकली नाही. मग आता आणलं कांदा टोमॅटो, मलाच कापायला लागलं सगळं काही गोष्टी. अजून कापायचे, पण आज खिचडी बनवायची, खिचडी भात. डाळ भात नाही आज. हप्त्यातनं बोलली ना, हप्त्यातनं डाळ मसाले भात असतो, खिचडी भात असतो, पुलाव असतो. या गोष्टी हप्त्यातनं वेगवेगळं बनवत असते. दरवेळेस डाळ भात खाऊन कसं सगळ्यांना कंटाळ येतो, म्हणून कधीतरी काहीतरी वेगळं. ती हिंग टाकलेली, हिंगेची फोडणी, आणि मिक्स भिजवण्यामध्ये पण थोडं हिंग, जिरं टाकलं भेंडीला. टाकते आधीच भेंडी केलेली आहे मी, जशी आपण मुलांच्या टिफिनला वगैरे देतो. तर कमी होती ना, खूप थोडीशी होती ती. आपलं वाटण पण हे झालेलं आहे. आता आपण मीठ टाकून घेऊया आणि ते वाटण फ्राय करायला ठेवले मी. मीठ टाकून घेऊया भाजीमध्ये, नंतर हळद वगैरे टाकूया. मीठ घालते. भाजी मस्त आपण पहिले फ्राय करून घेऊया, मग याच्यात हळद, काही मिरची वगैरे टाकूया. मासूम सारखी झोपलेली आहे, पण मासूम नाही, आता एवढं तिने लई सारी मस्ती केलेली आहे ना, गरीबासारखी झोपली. कढीपत्ता टाकत आहे भेंडीमध्ये, तोडून टाकायचं, थोडं छान येते. आणि आपल्या या वाटाण्याच्या भाजीमध्ये सोहम जरा मला मिरच्या दे फ्रीज मधून, तुला भेटणार नाही का खाली ना पिशवीमध्ये, पिशवीतल्या द्या. गवार नाही येते, मिरची आहे. मिरच्या घेऊन येते. मुलांना पटकन काही गोष्टी भेटत नसतात, आपल्यालाच करावं लागतात. फ्रीज मध्ये होती मिरची, त्याला भेटली नाही, परत भेटली त्याला. पण
करतो, तो खूप मला हेल्प करतो. डबे आणून दे, हे करून दे, ते करून दे, सामान आणून दे, खूप मदत आहे त्याची मला. दोन्ही पोरांची, मला मोठा पोरगा पण खूप मदत करतो. आणि अशा प्रकारच्या मिरच्या कापल्यात यांना असं तळल्या जातात ना, खायला खूप टेस्टी लागतात, कुरकुरीत. मला पुलाव पण करायचा आहे आज. पुलाव नाही म्हणजे असा साधा खिचडी करणार आहे, पुलाव नाही म्हणता येणार त्याला. पुलावची रेसिपी कधी टाकली बघू आता. एवढा झाला होता माझं, पण मी ती व्हिडिओ बनवली नव्हती. थोडा लसूण, काय बोलू आता मी. बटाटा कापायचा अजून. आज आमच्या लुसीने काय खूप त्रास दिला नाही, शांत झोपलेली आहे. म्हणजे झाला त्रास देऊन, तिची मस्ती वगैरे करून झालेली आहे. जे व्हिडिओ टाकलेत मी, शॉर्ट्स व्हिडिओ, तुम्ही बघा. हळद पण टाकली, मीठ टाकून घेते आता. काय रे बाबा, काय करायचं? कोणाला? क्या कर रही है भाभी? वो बैठी है ना चुपचाप से, सोई थी वो. काय काय चाललंय लुसी? हा, कसं करते? ठेवून देते तिकडं. आज काय 10 रुपये बाकी आहे ना? आज काय 10 रुपये बाकी आहे ना? कौन सा? अरे देखो ना, मम्मीला ध्यान नाही देता. अरे फेक ना. हो घरात ऐकत जा. लुसी थांब, सोम ते करायला लागेल. तर आपली भाजी वगैरे झाली, भेंडीची भाजी झाली, कांद्याची पात झाली. त्या काय एवढ्या गरजेच्या नव्हत्या, काही पण करून टाकल्या. थोड्या थोड्या उरल्या होत्या. हे काय मिक्स भिजवणं पण झालंय बघा. त्याला घेते कढईमध्ये काढून, पीठ मळून घेतलं. काय होतं ना, हे सगळ्यांमध्ये विसरूनच जातो. हे कोणतरी आले का, लुसीचा आवाज बघा. जरा कोणी आलं की मज्जा. सगळं टाकलं तर कांदा टाकते. कांदा लाल होईपर्यंत काय करते माहिती का, मी भांडी घेते. बसून खूप भांडी पडलेली आहे. तसं तर आपला कांदा लाल होईल, तसं तर आपण दुसरं काम करूया काहीतरी. हे बारीक गॅस करून त्याच्याकडेच लक्ष द्यायचं, दुसरं काम पण होईल. हात टाकू तुम्हाला. कढीपत्ता थोडा टाकते, हे सगळं टाकून घेते म्हणजे शिजत. मग भांडी दाखवते किती पडली ते घासायला. तर पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे, ते ठेवून देते साईडला. शीच करते. कोणी आलं ना चाळीत तर तिला त्यांना येऊन देत नाही. एवढी आगावई बेकार झालेली आहे खूप. आणि ना बाहेर कोणी जरी आलं ना, पटकन जाईल, पटकन पळून बघेल कोण आले कोण आले. आणि ना बाहेर डॉगी जरी आले ना, ते असे बाहेरचे आहेत ना आपले कुत्रे, ते असे बाहेर येतात आणि पॉटी करून जातात. ते तर एवढे बेकार आहेत ना की त्यांना जाळून बुजून कोणाच्या पण दरवाजात पॉटी करून जातात. पण आता जशी लुसी आहे ना, तर ते पॉटी नाही करत, काय नाही. जे लुसीच्या दबदबा येत नाही. पण खरंच बाहेरचे कुत्रे आहे ना, अशा दारांमध्ये पॉटी खूप करतात. आता त्या बिचाऱ्यांना तरी काय, कुठे जातील ते तरी येतात. आणि असं कोणाचं घर बंद दिसलं की हगून जातात. सांगते ते लेकरू कुठं जाणार आहे. पण सकाळ सकाळ सगळे एवढे चिडचिड करतात ना, त्यांना धुवावं लागतं साफ. रोज रात्रीतनं सगळ्यांची दारांना सगळे कुत्र्याची पॉटी करून जातात. हसायला पण येतं. लुसी असेल ना तर कोणाची हिंमतच नाही यायची. तर आपण घेतले खिचडी भात करायला, तर त्याच्यात मी टाकलंय
लसूण टाकलंय आणि हिंग टाकूया. हिंग तर मी प्रत्येक ह्याच्यात टाकते, तुम्हाला सांगितलेलं हिंगाने त्रास नाही होत. मोहरी टाकूया. खिचडी भाताला मोहरी टाकायची, मस्त लागते खिचडी भात. खिचडी म्हणजे असं साधी खिचडी नाही, थोडी वाटाणा बटाटा टाकून केलेली आहे. तुम्ही लोक माझे ब्लॉग्स बघत नाही काय नाही, बघत जा जरा. ब्लॉग बघत तुम्हाला खूप छान छान काही गोष्टी रोजच्या डब्यावाल्यांना जे आपण टिफिन देतो कळेल की काय द्यायचं, कसं द्यायचं, किती प्रमाणात द्यायचं, हे सगळं तुम्हाला समजेल. तर प्लीज माझे रोज ब्लॉग बघत जा आणि म्हणजे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब प्लीज 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 करा. सगळेजण फक्त लुसीचे व्हिडिओ बघतात. लुसी लय आवडती वाटतं सगळ्यांना. भांडी दाखवते तुम्हाला किती पडलेले बघा. पसारा तर सगळं आवरून घेते चपात्या करायला. कांदा लाल करायला ठेवलं. मिक्स भिजवण्याची भाजी झाली. कांद्याची पात झाली. त्यात थोडीशी भेंडी केली, असंच कोणाला जरी देऊन टाकेल. थोडी उरली होती म्हणून ती फ्राय करून टाकली. आता पीठ म्हणून घेतलं आणि आमची लुसीबाई त्या माणसावर भुकून भुकून बसली आहे ना. हे सर लोकांना त्रास देते ना. आज तिची आंघोळ आहे, तिला पाणी तापत ठेवलेलं आहे आंघोळीला. आज तिला आंघोळ घालेली. सगळं आवरून झालं की तिला आंघोळ घालेल. खिचडी भातासाठी बघा कांदा टोमॅटो सगळं थोडं लाल करून घेतलेलं आहे. आता तांदूळ घेतले, तांदूळ थोडी तुरीची डाळ घेतले आणि हा वाटाणा बटाटा घेतला. तर तांदूळ आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. तर ते अजून भांडी घेतली घासून, अर्धी निमी झाली. अजून तिथं एक पिशवी आहे डब्यांची, ती घासायची. त्याच्यात मी हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहे. ते लाल झालेले आहे. त्याच्यात आपण काय करू, चिकन मसाला टाकूया आपण. मस्त टेस्ट येते, तुम्ही टाकून बघा. खिचडी भाताबरोबर मस्त लागतं एकदम. थोडासाच टाकूया. त्याच्यात आपण बिर्याणी मसाला टाकूया. शाही बिर्याणी मसाला छान लागतो तो मसाला. तर खिचडी भातामध्ये मसाला भातामध्ये हे असे मसाले टाकले ना की मस्त लागतात, चवच येते त्याला. त्याच्यात हळद टाकून हळद टाकली. त्याच्यात आपण पाणी टाकूया. पाणी टाकल्यानंतर भात टाकूया. आता मी माझ्या अंदाजाने याच्यात थोडं पाणी टाकायचं. तुम्ही तुमचा भात किती त्याप्रमाणे टाका. माझा भात आहे हा 1 किलो 6 आहे तांदूळ आणि त्याच्यात वाटाणा बटाटा, त्यानुसार मी पाणी टाकले. पातीला पाणी टाकले. त्याच्यात मीठ घालून घेऊया सगळ्यात पहिले. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका. मी माझ्या अंदाजाने टाकले. हे पण याच्यात सोडून देऊया. कस्तुरी मेथी असेल ना ती पण टाका, खूप छान लागतं. तर माझ्याकडे नाही कस्तुरी मेथी, असती तर टाकली असती, पण टाका तुमच्याजवळ असेल तर खूप छान लागते. आता याला आपण झाकण लावून घेऊया. 2 शिट्ट्या घेऊया. आता हे सगळा पसारा आवरूया आणि चपात्या करायला घेऊया. एवढं रेडी झालं. आता आपण भेटूया डबे भरताना. तर मंडळी आपला स्वयंपाक झालेला आहे. मिक्स भिजणं आणि कांद्याची पात आणि भेंडी मी तुम्हाला बोलली केली आणि खिचडी भात चपात्या. खिचडी भात बघा किती छान किती छान आलाय बघा. मोकळा मस्त. तर आता आपण भरूया सगळे आणि सगळ्यांना डबे पोहोचूयात. तर आपल्या सबस्क्राईब करा. इथंच मी माझा ब्लॉग संपवते.